सिंह राशी. नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2026 या वर्षातील सप्टेंबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा सिंह राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. या संपूर्ण सप्टेंबर महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करत आहेत. यात प्रामुख्यानं 2 सप्टेंबर या दिवशी शुक्र ग्रह तुळा राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 7 सप्टेंबर या दिवशी बुध ग्रह कन्या राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 17 सप्टेंबर या दिवशी सूर्य ग्रह कन्या राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 18 सप्टेंबर या दिवशी मंगळ ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 26 सप्टेंबर या दिवशी बुध ग्रह तुळा राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. या राशी परिवर्तनाचा सिंह राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती आपण पाहणार आहोत. प्रथम स्थान, स्वतः सूर्यदेव आपल्या स्वतःच्या राशीमध्ये विराजमान आहेत ते 17 सप्टेंबर पर्यंत, म्हणजे महिन्याचा पूर्वार्ध. जातकांनो, ही एकतर सिंह राशी, राज राशी, वनचर राशी, आपली दहशत कायम ठेवणारी आणि स्वतः सूर्यदेव 12 महिन्यांचं अंतर परिपूर्ण करून आपल्या स्वराशीमध्ये आले आहेत. त्यामुळे जीवनाची सुरुवात ही डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाही. ही सप्टेंबरची सुरुवात तुम्हाला पाहायला मिळू शकते. म्हणजेच काय तर जो विचार, जो निर्णय तुम्ही घ्याल तो यशाकडे नेणारा असेल. त्याचबरोबर तत्वांशी कुठेही मतभेद तुमचा नाहीये, तत्वांशी कुठेही तुम्ही तडजोड करत नाहीये. हेच तुमच्या यशाचं मुळी गणित आहे. सूर्यदेव ज्या वेळेला कन्या राशीमध्ये विराजमान होतील ते लग्नेश आहे. त्यावेळेला ते धनाची बरसात केल्याशिवाय राहणार नाही, कारण की बुध हा ग्रह तोही स्वतःच्या स्वराशीमध्ये स्थिती येतोय. त्याचबरोबर हे सगळं करत असताना काही कामं हे थोडेसे अवघड असू शकतात, परंतु सिंह राशीवाले लोक तुम्ही निश्चित ते परिपूर्ण कराल. यामुळे घरामध्ये एक आनंदाचं, नवचैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं पाहायला मिळेल. कुटुंबातील अबोला बंद होईल. सगळे एकमेकांशी उत्साहपूर्ण त्याचबरोबर प्रेमानं बोलण्याचा विचार करतील. तृतीय स्थानाचा विचार करता शुक्र हा नैसर्गिक शुभ ग्रह आहे. स्वराशीत इथे उपचयाचं जरी हे स्वतःचं शुभ स्थान असलं तरीही शुक्र हा ग्रह थोडासा नाजूकपणा दाखवतो. परंतु लग्नी आलेला सूर्य हा शुक्र देवांना काम करायला भाग पाडेल. आळस येईल, काम करू नये असं वाटेल, परंतु सूर्यदेवांनी दिलेली थोडीशी ताकद आणि दाखवलेला मार्ग हा शुक्र देवांना कष्ट करायला तत्पर करेल. भावाची साथ लाभेल, भावाचं प्रेम मिळेल तुम्हाला. चतुर्थ स्थानाचा विचार करता येथे वृश्चिक राशी आहे. स्वामी मंगळ ग्रह 18 सप्टेंबर पर्यंत लाभस्थानामध्ये विराजमान आहे. म्हणजेच काय, वाहनापासनं लाभ, वास्तूपासनं लाभ, त्याचबरोबर शेतीवाडी जमिनीपासनं लाभ. पूर्वी एखादा घेतलेला प्लॉट तो विकला, त्याचे दुप्पट तिप्पट पैसे मिळाले. परंतु 18 सप्टेंबर नंतर मंगळदेव हे व्ययात जातील, म्हणजे आलेला पैसा व्यर्थ खर्च होऊ शकतो. म्हणून आलेले पैसे हे परत पुनश्च एकदा चांगल्या गोष्टीच्या ठिकाणी गुंतवा, हे ज्योतिषशास्त्र तुम्हाला सांगतंय. पंचमाचा विचार करत असताना धनु राशी आहे. स्वामी गुरु ग्रह हा व्ययस्थानामध्ये 12th हाऊसमध्ये विराजमान आहे, जो की 8व्या स्थानाचा स्वामी आहे. तो विपरीत राजयोगामध्ये आहे. आणि विशेष म्हणजे शिक्षणाच्या दृष्टीनं नवे पावलं उचलले जातील. परगावामध्ये, परराज्यामध्ये, परदेशामध्ये शिक्षणाच्या दृष्टीनं जाण्याचा योग संभवतो. त्यामध्ये यश सिंह राशीच्या जातकांना भरभरून दाखवलं जातं. उच्च शिक्षण आहे. इष्टदेवतेची केलेली सेवा साधना ही चर्चात्मक नका करू. या हाताचं त्या हाताला कळू देऊ नका.
त्याचबरोबर ज्या जातकांना लॉटरीचं तिकीट, ज्या जातकांना शेअर मार्केटचं काम करायचंय त्यांनी या महिन्यात थांबलेलं बरं. संततीच्या दृष्टीनं विचार करत असाल तर महिन्याच्या उत्तरार्धामध्ये संततीच्या दृष्टीनं तुम्ही विचार करू शकाल. षष्ठ स्थानाचा विचार करता स्वामी शनिदेव हे अष्टमात विराजमान आहे. शनी महाराज अगदी कितीही संकट येऊ द्या, कितीही प्रकारचे उपद्रव होऊ द्या, जीवनातनं ढळत नाही, पाठीमागे वळून पाहत नाही, कितीही त्रास झाला तरी आपलं अस्तित्व ते सिद्ध करतात. या पद्धतीनं तुम्ही थकला, व्याधी पिढेनं जर्जर झाला तरीही तुमचं काम करत राहाल आणि ह्या विपरीत राजयोगाची पार्श्वभूमी पाहता वरिष्ठांकडनं या कामाची दखल घेतली जाईल आणि तुम्हाला मोठ्या पदावरती विराजमान केलं जाईल. सातव्या स्थानाचा स्वामी म्हणजे सप्तम स्थानाचा स्वामी शनिदेव अष्टमात आहे. विवाह जोडीदार निवडताना योग्य ती काळजी घ्या, घाई करू नका, हे ज्योतिषशास्त्र तुम्हाला सांगतं. या महिन्यात केलेली पार्टनरशिप ही विश्वासाला तडा जाणारी ठरणार आहे. अष्टम स्थानाचा स्वामी गुरु ग्रह व्ययस्थानामध्ये, जो की विपरीत राजयोगामध्ये, अचानक मोठं संकट नाही परंतु अचानक धनलाभाचा योग आहे. परदेशात नाही, विदेशात नाही, परगावात नाही, पर तालुक्यातनं, पर जिल्ह्यातनं, पर राज्यातनं होऊ शकतो. म्हणजे कामाच्या दृष्टीनं बाहेर जावं लागू शकतं. भाग्यस्थानाचा विचार करता मेष राशी स्वामी मंगळ ग्रह 11व्या स्थानात म्हणजेच लाभस्थानातनं तो व्ययामध्ये जाणार आहे 18 तारखेच्या नंतर. मग भाग्याला लाभाची साथ आहे आणि लाभाकडनं व्ययाकडे म्हणजे काय, भगवान देता है तो छप्पर फाड़ के देता है, परंतु त्या जोडीला होल नसावं म्हणजे झालं. योग्य त्या ठिकाणी खर्च हे या महिन्याचं गुपित असं राज. दशमस्थानाचा विचार करता स्वामी शुक्रदेव हे पराक्रमस्थानाला स्वराशीचे आहे. मान सन्मानात कमतरता देऊ शकणार नाही, परंतु या महिन्यामध्ये कामाचा उरक तुमचा कमी असेल, चिंता करू नका. लाभस्थानाचा स्वामी बुध ग्रह हा 7 सप्टेंबरला राशी परिवर्तन करून लग्नातनं धनस्थानात आणि 26 सप्टेंबरला धनस्थानातनं पराक्रमाकडे तो जाईल. त्यामुळे लाभ आहे. परिवारासाठी तुम्ही स्वतःला झुकून देऊन काम कराल, हे या महिन्याचं विशेष. व्ययस्थानामध्ये गुरु आणि मंगळ हे 2 ग्रह विराजमान झालेत. अध्यात्मावरती, सात्विक वातावरणावरती, स्वतःवरती फक्त पैसा खर्च होईल. सिंह राशीच्या जातकांसाठी सप्टेंबर महिन्यामध्ये शुभ अंक आहे 3, शुभ रंग आहे आपल्यासाठी केशरी. कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात कराल? 7 तारीख, 8 तारीख, 9 तारीख, 10 तारीख आणि 11 तारीख आहे. अशुभ दिवस 21 तारीख, 22 तारीख, 23 तारीख, 24 तारीख आणि 25 तारीख आहे. आपल्याला एक मंत्र देतो, या मंत्राचं आपण पठन करा. यानं आपल्या पत्रिकेत अशुभत्व कमी होईल आणि शुभत्व वाढल्याशिवाय राहणार नाही. मंत्र आहे ओम ह्रीम राहवे नमः. लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.